नमस्कार मित्रांनो, आपलं रण विथ विवेक या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज आपला ब्लॉगिंगचा दुसरा दिवस। आज ही रोजच्या प्रमाणे लवकर उठून योगा वगैरे करून आज आम्ही हिल स्टेशनसाठी आलेलो आहोत। आपण बहिरीला आलेलो आहोत आणि आज पाडवा मराठी नववर्ष। तर मराठी नववर्षाच्या सर्वांना शुभेच्छा। आज काही संकल्प केले मित्रांनो। रोज उठून तुम्ही काही संकल्प करा, काही पॉझिटिव्ह अफर्मेशन्स द्या स्वतःला की आपल्याला हे मिळवायचं आहे, मला असं बनायचं आहे। रोज सकाळचं एक दिनचर्या ठरवा की आणि आपण असं करणार आहे हे ठरवून करा। आणखी आज आमचं हिल प्रॅक्टिस आहे, त्यामुळे आम्ही बहिरीला आलेलो आहोत। तर आज हिल करणार आहे आम्ही। हिल कशी करायची असते मित्रांनो, तर हिल आपण एक 150-200 मीटरची हिल बघा। त्यामध्ये हिल स्लोली किंवा मीडियम पेसनं वरती जायचं, परत डाऊन यायचं, अशी हिल करा। जर आपण भरती करत असाल तर आपल्यासाठी 35 ते 40 मिनटं हिल खूप आहे। आम्ही जवळपास 1 तास हिल करतो, अप डाऊन। वरती जायचं, परत खाली यायचं। वरती जास्त ताकद लावून करायची गरज नाही मित्रांनो, आरामात करा। नाहीतर हिलला जर ताकद लागली तर मग त्याचा इफेक्ट आपल्या पुढच्या वर्कआउटवर होतो। त्यामुळं हिलला जास्त ताकद लावून करू नका, हिल इझी करा। आणखी काल आपण सकाळी पेस रन केलं होतं, तर काल संध्याकाळी आम्ही जिम केलेली आहे थोडी आणि कोर एक्सरसाइज केलेल्या आहेत। आणि आज सकाळी हिल करून संध्याकाळी आज आम्ही थोडा वॉर्मअप करून स्ट्रायडिंग करणार आहे, कारण की उद्या रेपिटेशनच असतात। तर मित्रांनो, आजचा हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा। आणखी आपण ब्लॉगमध्ये काय ॲड करावं हेही सांगा। आणि आपल्या भरती करणाऱ्या स्पोर्ट्स करणाऱ्या मित्रांना नक्की शेअर करा, कारण की मी एक नॅशनल ॲथलीट आहे। मी कसा वर्कआउट करतोय, परत वर्कआउट कशा पद्धतीनं करतोय हे थोडंफार मी सांगत आहे। ह्याचा नक्कीच फायदा होईल, कारण की हे शिकायला आम्हाला इतकी वर्ष लागलेली आहेत। तर तुम्हाला ही गोष्ट शिकायला मिळेल अशी अपेक्षा करतो। आणि थँक्यू, भेटूत पुन्हा उद्या। बाय।